हॅलो अँड वेलकम बॅक. तर मी आज माझं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसं तर मी आधी एकदा तुमच्याशी मॉर्निंग रुटीन माझं शेअर केलं आहे आणि मला इतका छान रिस्पॉन्स भेटला त्या व्हिडिओवर, म्हणून मी परत एकदा माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याशी शेअर करत आहे. माझा तो व्हिडिओ नक्की पहा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. तर काय होते, हृदयाच्या पप्पांचं ऑफिस असते 9चं, तर 8:30 वाजेपर्यंत मला सगळं रेडी करावं लागते. तर मी सकाळी 6ला उठते आणि टिफिनसाठी जे काही प्रिपरेशन आहे ते मी करून ठेवते. टिफिनमध्ये मला पूर्ण प्रॉपर टिफिन द्यावं लागतं, वरण भात भाजी पोळी, त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं आणि छोटं बाळ असल्यामुळे घाई होते. तर मी काय करते, पीठ आल्या आल्या मळून ठेवते. पीठ मळून ठेवल्यावर पटपट भाजी चिरली की भाजी फोडणी घालते. हृदयाच्या पप्पाचं पाणी आंघोळीचं ठेवणे, तर सकाळी खूप घाईची वेळ राहते. मग असे पोळ्यांचे उंडे मी करून ठेवून देते, कारण मग हृदया वगैरे उठली आणि कोणाला काही द्यायचं असलं, हृदयाला काही द्यायचं असलं, सकाळी उठून तिला पण भूक लागते, ॲपल वगैरे चिरून द्यायचं असते. तर मग मी असे गोळे करून ठेवते आणि पटपट माझं याच्यामुळे काम होते आणि पोळ्या पण माझ्या लवकर होऊन जाते. टाईमपासही झाला माझा कुठे तरी तो कवर होऊन जाते. आणि सकाळची वेळ थोडी गडबडीची असते, कारण हृदया उठायच्या आत मला थोडं लवकर करावं लागते. तर माझं तिकडे टिफिन होतपर्यंत इथे हृदया उठली आहे आणि हृदया उठल्याबरोबर तिला मम्मा पाहिजे, तर मी तिला घेतलं जवळ. तशी तर ती जवळ झोपते रात्री, पण सकाळी मग माझा भांड्यांचा आवाज वगैरे, किचनमध्ये कुकरचा आवाज होतो, तर हृदया उठते खाली जर टाकून असली किंवा बेडवर गादीवर असली तर, म्हणून मी तिला पाळण्यात टाकून देते. पाळण्यात छान झोपते आणि आता थंडी पण आहे तर तिला चांगलं वाटते पाळण्यात. मग माझं टिफिनचं तर झालं होतं करून सगळं. तर इकडे आली मी बेडरूममध्ये, थोडं आवरून घेते म्हटलं, ब्लँकेट वगैरे. आता हिवाळा आहे तर थोडे जास्तच ब्लँकेट हे ते आपण जास्तच घेतो, डबल. तर मग इथचा पण पसारा आवरून घेतला. मैत्रिणींनं मला जर काम दिसलं ना, मग मी तेव्हाच आवरते. नंतर करीन म्हटलं तर मग ते काम होत नाही, मग मलाच त्याचा त्रास होते. आणि मग हृदयाचं पण राहते मधात, तिला पण वेळ द्यावा लागतो. हे जे कपडे इथे दोरी बांधलेले आहे, तर हे काय झालं, आता कपडे आभाळ होतं खूप दिवस झाले, तर मी इथे दोरी बांधून ठेवली आहे. मग हृदयाचे काही कपडे आमचे ओले असले तर ह्या दोरीवर मी ठेवते आणि फॅनच्या खाली ते सकाळी सुकून जातात. मग नंतर मी सकाळी ते घडी करून ठेवून देते, कारण दिवसभर ते कपडे तसे चांगले दिसत नाही असे टांगलेले. मग नंतर थोडं आवरून घेतलं, कूलरवर जिथे पसारा दिसते ते आवरून घेतलं. हृदयाचे खेळणे आवरले. हृदयाचे खेळणे किती पण उचलून ठेवले तरी हृदय त्याचा पसारा करणारच, पण एकदा मी आवरून एकदम क्लिनिंग करून घेत असते. मग टिफिन भरून घेतला. आज मी भेंडीची भाजी, वरण भात पोळ्या असा प्रॉपर टिफिन केला होता हृदयाच्या पप्पांसाठी. आणि सलादमध्ये मुळाच दिला, बाकी सलादमध्ये द्यायला काही होतं पण नाही. आणि आज हृदयाचे पप्पा थोडे लेट उठले, आज ते 7:45ला उठले, त्याच्यामुळे त्यांनाच घाई झाली होती. आज त्यांचा नाश्ता पण करणं झाला नाही. तर मग मी असा प्रॉपर टिफिन बनवून घेतला. माझा टिफिन पण भरून झाला. मी लवकर उठल्यामुळे मला काहीच काही होत नाही आणि व्यवस्थित माझा टिफिन वगैरे सगळं भरून देणं होते. प्रॉपर जे आहे ते मी टिफिनमध्ये बांधते. असं कधीच होत नाही की आज हे कमी दिलं टिफिनमध्ये, ते कमी दिलं. मला हे सांगतात येऊन की माझाच टिफिन सर्वात जास्त मोठा असतो ऑफिसमध्ये. सर्वांचे टिफिन छोटे असतात. तू काय एवढं बनवत बसते, तू काय एवढं देते, पण मी कोरडं काहीच देत नाही, प्रॉपर टिफिन देते. कारण सकाळचं जेवण एकदम पोटभर झालं तर होते. मग हृदयाचे पप्पा ऑफिसला गेले, त्यांना आधीच लेट झालं होतं, तर हृदयाचे थोडे लपून गेले, नाही तर हृदया रडते, टाईमपास करते. तर मग मी इथे हृदयाला पण भरवत होते. आज नाश्ता केला नाही लेट झाल्यामुळे. आणि मग हृदयाला मी थोडा वरण भात होता गरम, तर तिला चालून दिला. ती खेळता तिने वरण भात पण खाऊन घेतला. पोळ्यांचे कपडे, हात पुसायचे कापड, ते सगळे किचन टावेल मी गरम पाण्यात धुवायसाठी बकेटमध्ये टाकून ठेवले. आता हृदयाचं आंघोळीचं पाणी तापेल तेव्हा ते मी किचन टावेल पण त्या गरम पाण्यामध्ये भिजत टाकून देईन. मग जेवढे पण भांडे निघाले होते टिफिन बनवल्यानंतर मग लगेच मी घासून घेतले, कारण मग नंतर मग किचनमध्ये परत भांड्यांकडे पहा आणि ते कंटाळवाणं काम आपल्याला वाटते आणि मग ते भांडे पण तसेच पडले राहते आणि मग हृदया करू देईन किचनमध्ये गेल्यावर, असं काही होत नाही. तर मग तेव्हाच मी एकदाचं सगळं क्लीन करून घेते.
नळं वगैरे, नळांवर पीठ उडते, धूळ उडते आणि खराब हात लागते, खरकटे हात, म्हणून मी नळं पण धुते. आणि हे वायपर घाण होत राहते, चिकट होते, खरकटं लागत राहते आपण वाईप करतो तर. आणि आपले क्लिनिंगचे जे सामान आहे तेच आपण क्लीन नाही ठेवू तर मग त्याच्याने आपण क्लीन कसं करू, म्हणून मी वायपर सकाळी एकदा धुवून ठेवत असते, म्हणजे ते क्लीन राहते, चिकट होत नाही. आणि आता गॅसची शेगडी पण मी थोडीशी साबण लावून घासून घेतली आणि आजूबाजूचं पण मी घासून घेते. सकाळीच एकदा अशी क्लिनिंग करून घेते, मग दिवसभर मला माझं किचन अगदी फ्रेश दिसते. आणि मग आता मी गॅस ओटा पण एकदा छान क्लीन घासून घेते. साबणाने एकदा गॅस ओटा घासून झाला आहे, मग नंतर गॅस शेगडी पण एकदा पुसून घेते. असं केल्याने गॅस शेगडी जास्त वेळ ओली राहत नाही आणि ती खराब होण्याची भीती राहत नाही. आपण जेवढ्या लवकर पुसू तेवढ्या लवकर ती खराब होण्याची शक्यता राहत नाही. मग मी नंतर कोरड्या कापडाने पण पुसून घेत असते, एकदा ओल्या कापडाने आणि एकदा कोरड्या कापडाने, असं मी 2 वेळा गॅसची शेगडी पुसून घेत असते. मैत्रिणींनो, गॅसची शेगडी नेहमी धुण्यापेक्षा एकदा ओल्या कापडाने नंतर एकदा कोरड्या कापडाने पुसून घेतला ना तर बेस्ट आहे. खराब व्हायचे चान्सेस बिलकुल राहत नाही, आपल्याला त्याचा धोका पण राहत नाही, कारण आपलं 2 ते 3 वेळा किचनमध्ये काम राहतं आणि गॅसच्या शेगडीवर पाणी सांडतं आणि ते पाण्यामुळे पण कुठे जंग लागू शकते आणि थोडंसं लिकेज होऊ शकते. आपण रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा पण आपण ओल्या कपड्याने पुसतो तेव्हा आपण कोरड्या कपड्याने पुसलंच पाहिजे. एवढी काळजी आपण घेतलीच पाहिजे. ही काळजी आपण आपली स्वतःची घेतो असं समजून आपण जे पण गॅसचे कामं आहे ते गॅसजवळचे काम आहे ते व्यवस्थित केले पाहिजे असं मला वाटते. पूर्ण ओटा एकदा क्लीन झाला आहे, फायनल मी हात मारला आहे आणि बघा मी आता इथे कोरड्या कापडाने पुसून घेत आहे. जास्त कापड निघत नाही मैत्रिणीनं. असे छोटे छोटे जर तुम्ही कापड असे किचनमध्ये कापून ठेवले तर तुम्हाला जास्त कापड, नंतर हे कापड आपल्यालाच धुणे आहे. त्यापेक्षा छोटे कापड जर असले तर आपल्याला यांनी पुसता पण येते. त्याच कापडाने मी सगळं पुसून घेईन. एकदा वरचं पण पुसलं आणि खाली एकदा पीठ वगैरे उडते म्हणून ते पण पुसून घेतलं. त्याच्यामुळे आपली क्लिनिंग पण इझी होते आणि आपल्याला एफर्ट्स पण लागत नाही आणि कापड पण जास्त निघत नाही, कारण ते जे खराब झालेले कापड आहे ते धुवा, वाळू घाला. आणि इथे मला पण एवढी छोटी गॅलरी आहे की मला वाळू घालायचा खूप प्रॉब्लेम आहे. जर जास्त कपडे टाकते म्हटलं तर मला खाली जावं लागतं कपडे टाकला किंवा वर जावं लागतं. त्याच्यामुळे पण मी असं रुटीन सेट केलं आहे की आज एवढे कपडे टाकायचे, उद्या एवढे कपडे टाकायचे, आज टावेल टाकायचे, आज किचन टावेल टाकायचे, जर आज हे कपडे टाकायचे, तर आज हृदयाच्या पप्पांचे कपडे टाकायचे. तर मी असं रुटीन सेट केलं आहे, म्हणजे मला पण जास्त कपडे गॅलरीमध्ये मी टाकू शकते आणि जास्त कपडे होत नाही. आणि फ्रीज पण मी एकदा कोरड्या कापडाने पुसला, पण थोडे डाग लागले होते तर ते निघत नव्हते. तर थोडा ओला कापड घेतला, कापडाचा छोटा तुकडा घेतला आणि त्यांनी ते डाग काढून घेतले. मी मगाशीच हृदया उठली तेव्हा सगळं आवरून गेली होती, पण हृदयाने इथे परत पसारा करून ठेवला होता. तर मी काय केलं, परत एकदा तिचे ते हे खेळणे, आता हे जे नवीन आणले आहे ब्लॉक, तर हृदयाला हे ब्लॉक्स एवढे आवडत आहे आणि हृदया ते लावायला पण जोडायला पण शिकली आहे. तर मला काय वाटते, ती खेळते तर खेळू देते, मी तिला. शिकत आहे, काही करत आहे ॲक्टिव्हिटी, खूप छान आहे लहान मुलांसाठी, तर मग तिला करू देते. जेवढा वेळ करते तेवढा वेळ, मग नंतर मी उचलून ठेवते. नंतर मी घरं पण झाडून घेतले लगेच, कारण तेव्हाच्या तेव्हा कामं करून फ्री झाली तर मी हृदयाला टाईम देऊ शकते. तिला पण काय पाहिजे नाही पाहिजे, तिची आंघोळ वगैरे होऊन जाते, तिचं जेवण वगैरे सकाळी होऊन जाते. मग ती दुपारी झोपेसाठी चिडचिड करते, तो वेळेपर्यंत माझे पण कामं झाले पाहिजे. मग ती झोपल्यावर मला थोडे कामं असते, एडिटिंग हे ते. आणि एडिटिंगला मला आता खूप वेळ लागत आहे, कारण नवीन आहे तर थोडं काही कळत नाही, खूप साऱ्या चुका होतात. तर त्याच्यामुळे मला थोडा वेळ पाहिजे असतो, म्हणून मी थोडं आवरून घेते पटापट. पूर्ण घरं झाडून घेतले. घरं झाडल्यानंतर गॅलरीमध्ये पण थोडा कचरा असतो, डस्टबिन हे ते, तिथचं पण मला थोडंसं साफ ठेवावं लागते. छोटं घर आहे, छोटी गॅलरी आहे, छोटं बाळ असल्यामुळे थोडं क्लीन ठेवावं लागते. नाही हात वगैरे लावते, बाळ डस्टबिनकडे जाते, त्याच्यामुळे थोडं क्लीन असलेलं बरं. आता मी पूर्ण घरं झाडून घेतले आहे, तर लगेच पुसायला पण घेऊन घेतलं आहे. लगेच्या लगे कामं केले ना, थोडा पण टाईमपास नाही केला ना तर कामं होऊन जातात. तसं वाटत पण नाही की कामं केल्यानंतर दिवसभर आपल्याला वेळ असतो की आपण बाकी काही करू शकतो.
त्याच्यामुळे लगेच कामं केलेले मला बरे वाटतात. मग जर आपण नंतर म्हटलं की नंतर करू तर ते होतच नाही. एवढा टाईमपास होतो आणि नंतर मग त्या कामांना हात पण लावावंसं वाटत नाही. म्हणून मला लगेच कामं जेव्हाचे तेव्हा, म्हणजे हे काम केलं की त्याच्या रिलेटेड जे काम आहे ते मी लगेच करून टाकते. जसं की भांडे घासले की लगेच गॅस ओटा साफ करणे, किचनच्या आजूबाजूचं साफ करणे, फ्रीज क्लिनिंग, फ्रीजपासून एक हात घेणे, असं मी कामं करून घेते. नंतर झाडू मारायला आली लगेच इकडे की झाडू मारायच्या आधी मी कपडे भिजत टाकून देते. कपडे भिजतपर्यंत माझं झाडू, पोछा, हृदयाची आंघोळ होऊन जाते. आज मला पायपूस पण धुवायचे होते 2, कारण आता हळदी कुंकाचा कार्यक्रम मला ठेवायचा आहे. ठरत नाही आहे दिवस आता. बघू, आता मी सोमवारी करायचं ठरवलं आहे, तर बघू आता काय होते. तर हृदयाची लूट पण करायची आहे. आम्ही लूट म्हणतो पण बोरवान असं म्हणतात त्याला. तर मग करायचं आहे. तर आता त्याच्यासाठी पण थोडी माझी क्लिनिंग थोडं सुरू आहे. तर बाहेर आली आहे मी, बाहेरचं पण पुसून घेते म्हटलं, आणि हे पायपूस धुवायचं आहे मला. तर मग हे मी बाथरूममध्ये नेऊन टाकलं आणि बाहेर आली आणि परत मी पुसायला घेतलं. बाहेरचं पुसायला आमच्या इथे ताई येते, त्या पण चांगलं पुसतात, पण त्या कधी त्यांना 2 वाजतात, कधी त्यांना 1 वाजतात. पण आपलं एकदा सकाळी पुसून घेतलेलं बरं पडते, म्हणून आम्ही आमच्या फ्लोअरवर समोर आमच्या बाजूच्या काकू आणि आम्ही रोज सकाळी आमच्या दारापुढचं पुसत असतो. आम्हाला ती सवयच पडली आहे. आम्ही त्या ताईंवर डिपेंड राहत नाही की त्या ताई येतील आणि पुसतील, म्हणून आम्ही आमचं एंट्रन्स क्लीन करत राहतो, असं व्यवस्थित ठेवतो एंट्रन्सवर. मग आता हृदयाची पण आंघोळ करून देते. पोछा माझा होऊन गेला आहे, हृदयाची आंघोळ झाली आहे. हृदयाला मी आता छान तयार करते, तेल वगैरे लावून, गंध वगैरे लावून. तिला खूप आंघोळीची घाई होते. मग तिची पण तयारी झाली आहे. हृदया पण, तिला आंघोळ केल्यावर एकदम मस्त वाटते. हृदया माझा लाड करत आहे. खूपच नाटकं करते ती आजकाल. शिंक आली तिला लाड करता करता. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.